येत्या 12 मे रोजी महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मतदान होत आहे आणि जर आपण आमदारांची संख्या बघितली किंवा कोणकोणत्या पक्षाकडे किती आमदार आहेत हे जर बघितलं तर 9 जागांपैकी 8 जागा या महायुतीच्या वाट्याला येत आहेत आणि फक्त एकच जागा ही महाविकास आघाडीच्या वाट्याला येते। आता महायुतीकडे येणाऱ्या 8 जागांपैकी एक जागा ही अजित पवार गटाच्या वाट्याला येते आणि या एका जागेवर सुनेत्रा पवार नेमकी कुणाला संधी देतात याबद्दल सगळीकडे तर्कवितर्क लढवले जात आहेत। म्हणजे या एका जागेसाठी पक्षात 7 ते 8 इच्छुक आहेत। म्हणजे मोठमोठे नेते आपल्या मुलासाठी पुतण्यासाठी आपली फिल्डिंग सेट करताना किंवा लॉबिंग लावताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि यातली विशेष गोष्ट म्हणजे भाजपच्या एका माजी खासदाराचा मुलगा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधान परिषदेच्या जागेसाठी इच्छुक आहे अशी माहिती मिळते। आता हा नेता कोण आहे आणि त्याचा तो मुलगा कोण आहे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि बाकी अजित पवार गटात आणखी कोण कोण इच्छुक आहेत याबद्दल सुद्धा तुम्हाला मी आज सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर सुनेत्रा पवारांनी या एका विधान परिषदेच्या जागेवर कुणाला संधी द्यावी असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। येत्या 12 तारखेला महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मतदान उघडलंय आणि आमदारांच्या संख्येनुसार जर आपण बघितलं तर या 9 जागांपैकी 8 जागा या महायुतीला मिळत आहेत, पण तरीही महायुतीच्या कोट्यातल्या जागांपैकी फक्त एकच जागा ही अजित पवार गटाला मिळणार आहे आणि बाकी 8 जागा या शिंदे गट आणि भाजपामध्ये विभागल्या जाणार आहेत। आता अजित पवारांचं निधन झाल्यानंतर आणि सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर हा पहिलाच प्रसंग त्यांना फेस करावा लागणार आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार नेमकी कुणाला संधी देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण की या एका जागेसाठी मोठमोठे नेते आपल्या नातेवाईकांसाठी लॉबिंग करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आता जर आपल्या पक्षातले एवढे मोठमोठे नेते जर आपल्या नातेवाईकांसाठी लॉबिंग करत असतील तर नेमकं कुणाला दुखवायचं आणि कुणाला संधी द्यायची हा पेच सध्या सुनेत्रा पवारांसमोर किंवा पार्थ पवारांसमोर असणार आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर त्यांना शोधावं लागणार आहे। आता सुनेत्रा पवारांसमोर हा पेच किती मोठा आहे हे समजून घेण्यासाठी नेमके इच्छुक कोण कोण आहेत ते आपण समजून घेऊ। आता या इच्छुकांची यादी जर तुम्ही बघितली तर तुमच्या ही गोष्ट आपोआप लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार निवडणं हे तितकंसं सोपं नसणार आहे। आता या इच्छुकांच्या यादीमधलं पहिलं नाव आहे ते म्हणजे समीर भुजबळांचं। समीर भुजबळ हे छगन भुजबळांचे पुतणे आहेत आणि ते एक वेळ राष्ट्रवादीच्या तिकिटावर नाशिक मधून खासदार सुद्धा राहिलेले आहेत, पण त्यानंतरच्या 2 निवडणुकांमध्ये त्यांचा सलग पराभव झाला। म्हणजे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते अपक्ष लढले आणि शिंदे सेनेच्या सुहास कांदेंनी त्यांचा पराभव केला। आता सलग 2 पराभव झाल्यानंतर त्यांना मोठा राजकीय सेटबॅक बसलेला आहे आणि त्यामुळे आपल्या पुतण्याचं पुनर्वसन व्हावं आणि तो राजकारणात पुन्हा सक्रिय व्हावा यासाठी छगन भुजबळ हे त्यांच्या पुतण्यासाठी लॉबिंग करतायत अशी माहिती मिळते। आता छगन भुजबळांची सातत्यानं बिघडणारी प्रकृती बघता आपल्या पुतण्याला आपण लवकरात लवकर राजकारणात सेट करावं असं त्यांना वाटतं आणि या त्यांच्या इच्छेमध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही। आता या इच्छुकांच्या यादीमध्ये दुसरं आणि अतिशय महत्वाचं नाव म्हणजे अनिकेत तटकरे। आता अनिकेत तटकरे सुनील तटकरे यांचे चिरंजीव आहे। आता अजित पवार गटाच्या अंतर्गत जर आपण रचना बघितली तर सध्या 2 गट अस्तित्वात आहेत असं आपल्याला बघायला मिळतं। त्यातला एक गट सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा आहे तर दुसरा गट पटेल, तटकरे, मुंडे आणि भुजबळ या लोकांचा आहे आणि या 4 नेत्यांपैकी सुद्धा महत्वाचं नाव म्हणजे सुनील तटकरे आणि सुनील तटकरे स्वतः आपल्या मुलासाठी लॉबिंग करतायत। आता पक्षांतर्गत राजकारणात त्यांचं वजन मोठं ठरतं की सुनेत्रा पवार दुसरा उमेदवार निवडतात ही गोष्ट बघण्याजोगी असणार आहे। म्हणजे जर सुनेत्रा पवारांनी अनिकेत तटकरेंना सोडून दुसरा उमेदवार निवडला तर अजित पवार गटाच्या अंतर्गत असलेले वाद आणखी तीव्र होतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। या 2 नावांव्यतिरिक्त अतिशय महत्वाचं आणि तिसरं नाव आहे ते नाव म्हणजे अमोल मिटकरींचं। आता हे नाव महत्वाचं काय तर हे नाव सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार
यांच्या गोटातलं आहे असं सांगितलं जात आहे. अजित पवार हयात असताना अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून अमोल मिटकरींना आमदार केलं आणि त्यानंतर अमोल मिटकरी हे अजित पवारांचे अतिशय निष्ठावंत म्हणून समोर आले. म्हणजे ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी सुद्धा अमोल मिटकरी हे अजितदादांसोबत गेले आणि अजितदादांच्या मृत्यूनंतर सुद्धा अजितदादांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करणारे किंवा जाहीरपणे बोलणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातले ते एकमेव नेते होते. म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणी खुद्द रोहित पवारांसोबत सुद्धा पोलीस स्टेशनला गेलेले आपल्याला बघायला मिळाले किंवा वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून अजित पवारांचा घातपात झालाय हा संशय त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे. आणि ही गोष्ट तटकरे आणि पटेल या गटासाठी अतिशय अडचणीची ठरलेली होती. त्यामुळे पटेल आणि तटकरे गटासोबत त्यांचं वाजलेलं आहे असं बोललं जात आहे आणि त्यांना विधान परिषदेवर पाठवू नये असं सुद्धा पटेल तटकरे गटाचं म्हणणं आहे. त्यामुळं पटेल आणि तटकरेंच्या गटाला शह देण्यासाठी सुनेत्रा पवार अमोल मिटकरींना विधान परिषदेवर पाठवतात का हे आपल्याला बघावं लागणार आहे. यासोबतच इच्छुकांच्या यादीतलं चौथं आणि अतिशय महत्वाचं नाव आहे ते म्हणजे आनंद परांजपेंचं नाव. आनंद परांजपे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातले दिग्गज नेते आहेत. म्हणजे MMR रिजन मध्ये जे मोजके नेते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहेत त्यातला मजबूत खांब म्हणून आनंद परांजपेंकडे बघितलं जातं. त्यामुळं जर MMR रिजन मध्ये आपली ताकद वाढवायची असेल तर आपण आनंद परांजपेंना संधी दिली पाहिजे असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे. आणि सुनेत्रा पवार MMR रिजन मध्ये ताकद वाढवण्यासाठी आनंद परांजपेंना संधी देतात का हे आपल्याला बघावं लागणार आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील असतील किंवा वडगाव शेरीचे माजी आमदार सुनील टिंगरे असतील, सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे युवक आघाडीचे माजी अध्यक्ष आणि सतत वादग्रस्त नेते असलेले सूरज चव्हाण असतील, अशी अनेक लोक या विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत. ही झाली पक्षांतर्गत लोकांची यादी. पण या व्यतिरिक्त भाजपचे माजी खासदार असलेल्या संजय काकडेंचा मुलगा विक्रम काकडे हा सुद्धा या विधान परिषदेच्या जागेसाठी इच्छुक आहे. आता तुम्ही म्हणाल की जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातली आणि भाजपच्या नेत्याचा मुलगा कसं काय यासाठी इच्छुक आहे किंवा त्याला कशी काय उमेदवारी मिळू शकते, तर संजय काकडेंचे अजित पवार किंवा एकंदरीतच पवार कुटुंबाशी अतिशय चांगले संबंध आहे किंवा त्यांचे काही आर्थिक संबंध आहेत असं सुद्धा सांगितलं जातं. सोबतच विक्रम काकडे हा पार्थ पवारांचा अतिशय जवळचा मित्र आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे. त्यामुळं या मैत्रीच्या खातर पार्थ पवार आपलं राजकीय वजन विक्रम काकडेच्या पारड्यात टाकू शकतात हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवाय संजय काकडे असतील किंवा एकंदरीत काकडे कुटुंब असेल हे आर्थिक सधन कुटुंब आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये आपल्याला जर फंडिंग मिळवायची असेल तर आपण काकडे कुटुंबाकडून किंवा संजय काकडेंकडून ती फंडिंग मिळू शकतो हा विचार सुद्धा सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार करू शकतात आणि त्यामुळे विक्रम काकडेंना उमेदवारी मिळू शकते हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे सुनेत्रा पवारांना ही उमेदवारी देताना निष्ठावंत असतील, मोठमोठ्या नेत्यांचे नातेवाईक असतील किंवा पक्षांतर्गत गटबाजी असेल किंवा पक्षाच्या भविष्याच्या राजकारणासाठी आर्थिक रसद मिळवणं असेल, या सगळ्या गोष्टींपैकी नेमकं कशाला प्रेफरन्स द्यायचा आणि नेमकं कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकायचं हे ठरवावं लागणार आहे आणि ही त्यांची अतिशय मोठी अग्नी परीक्षा असणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता सुनेत्रा पवार नेमकं कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकतात हे येत्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला समजणारच आहे, कारण की उमेदवारी अर्ज त्यावेळी दाखल करावे लागणार आहेत. आता ज्यावेळी सुनेत्रा पवार आपल्या उमेदवारांची निवड करतील त्यावेळी आपण त्याबद्दल विश्लेषण करू किंवा त्याबद्दल बोलूच. पण तोपर्यंत सुनेत्रा पवारांनी नेमकी कुणाला उमेदवारी दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.